डॉक्टर साहेब, आयुर्वेद आणि मानसशास्त्र हे गर्भसंस्काराबद्दल नेमकं काय सांगतं बरं? काय मत आहे तुमचं? खरं तर मन आणि शरीर म्हणतात हं, ना, माइंड अँड बॉडी इज अ वन सिस्टीम. हं. मन आणि शरीर हे दोन वेगळे नाही, ती एक सिस्टीम आहे. एकटे राहू शकत नाही. शरीर आहे तर मन असलं पाहिजे, मन आहे तर शरीर असलं पाहिजे आणि एकटं असेल तर त्याचा फायदाच नाही. म्हणजे ते व्यक्तिमत्व अस्तित्वच करू शकत नाही. म्हणजे बरोबर. हे दोन्ही महत्त्वाचे आहेत. सो आयुर्वेदामध्ये पण गर्भसंस्कारांवरती खूप छान गोष्टी सांगितलेल्या आहेत. आयुर्वेदाच्या मान्यतेनुसार गर्भसंस्कार हे केले पाहिजेत आणि गर्भसंस्कारांमध्ये पुन्हा आहार, विहार, विचार या सर्व गोष्टींचा परिणाम होतो. आणि मानसशास्त्र जसं मी मगाशी सांगितलं, की गर्भसंस्कारांची व्याख्या काय आहे? तर गर्भसंस्कार म्हणजे त्या स्त्रीचं 9 महिन्यांसाठी हॅपी, ॲक्टिव्ह, क्रिएटिव्ह, एनर्जेटिक, पीसफुल, स्टेबल आणि पॉझिटिव्ह आता आणि कन्सिस्टन्स असणं. सो आनंदी असणं ही भावना आहे. बरोबर. म्हणजे मानसशास्त्रच आहे ते. तुम्ही पॉझिटिव्ह असणं ही तुमची भावना आहे. भावना आहे. पुन्हा ते मानसशास्त्रच आहे. सो या दोन्ही गोष्टी गर्भात बनतायत. शरीर बनतंय, त्या भावना बनतायत किंवा ते अंतर्गत व्यक्तिमत्व बनतंय. तर आहार-विहार आणि त्या भावना या दोन्ही गोष्टी जेव्हा चांगल्या पद्धतीनं प्रोव्हाईड केल्या जातील, पॉझिटिव्ह एन्व्हायर्नमेंट ते दिलं जाईल. आहार चांगला आणि भावना चांगल्या असतील, तर निश्चित येणारं व्यक्तिमत्व चांगलं बनू शकतं. क्या बात!